काँग्रेस पक्षाने उमेदवारांची 6वी यादी जाहीर केलेली आहे। यामध्ये राज्यातील 7 उमेदवारांचा समावेश आहे। यामध्ये यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, धुळ्यामधून कुणाल रोहिदास पाटील, नंदुरबारमधून केसी पडवी, वर्ध्यामधून ॲडव्होकेट चारुलता टोकस, शिर्डीमधून भाऊसाहेब कांबळे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सगळ्यांचं लक्ष लागलेल्या नांदेड आणि हिंगोली या मतदारसंघातील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत। प्रियंका गांधींच्या गंगा यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे। प्रयागराज इथून सुरू झालेली ही यात्रा मोदींचा बालेकिल्ला असलेल्या वाराणसी इथं संपते। आज प्रियंका गांधी वाराणसी इथं दिवंगत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत। यावेळी त्यांनी मोदींनी लिहिलेल्या ब्लॉगलाही प्रत्युत्तर दिले। आम्हाला जितका त्रास दिला जाईल तितक्याच खंबीरपणे आम्ही प्रतिकार करू असं प्रियंका गांधी म्हणाल्या। आम्ही अजिबात घाबरत नाही असंही त्यांनी म्हटलंय। मोदींनी जनतेला मूर्ख समजणं बंद करावं असा टोलाही त्यांनी लगावला। उनके खिलाफ बोलते हैं वो डरते हैं, बिल्कुल डरते नहीं हैं। चाहे कुछ भी करें, हमें जितना प्रताड़ित करें, हम डरते नहीं हैं। हम उनके खिलाफ लड़ते रहेंगे। जितना हमें करेंगे उतनी जोर से हम लड़ेंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉग लिहून काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। संस्थात्मक आदर आणि संस्थात्मक द्वेष दोन विभिन्न दृष्टिकोन आहेत या मथळ्याखाली मोदींनी ब्लॉग लिहिलाय। एका कुटुंबाच्या सत्तेच्या लालसेपोटी देशाने मोठी किंमत चुकवली आहे। काँग्रेसने देशाला नेहमीच संकटात टाकलेलं आहे। यंदाही ते असंच करतील। आपलं स्वातंत्र्य राखायचं असेल तर आपल्याला प्रत्येक वेळी सतर्क राहायला हवं असं या ब्लॉगमधून मोदींनी लिहिलं आहे। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांच्या पळवापळवीला ऊत आलेला आहे। या पळवापळवीची ठिणगी पडली ती राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलाला भाजपने पळवल्यानं। आता काँग्रेस गप्प बसेल असं कसं होईल? काँग्रेसनेही भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जावयालाच पळवायचं प्लॅनिंग केलंय। सुजय विखे पाटील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा। भाजपनं सुजय विखे पाटलांनाच आपल्या गळाला लावून काँग्रेसला आव्हान दिलंय। त्यामुळे हा बदला घेण्यासाठी काँग्रेसनं सापळा रचलाय। काँग्रेसनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जावयालाच गळाला लावलंय। आपण सगळे एक प्रकारे अशा संस्कृतीमध्ये राहतो की ज्या संस्कृतीमध्ये जावयाचा मान मोठा असतो, हे तर वस्तुस्थितीच आहे। परंतु मी असं म्हणणार नाही की ह्याच्यामुळे माझ्या सासऱ्यांनी माझं काम करावं का त्यांनी शिवसेनेचं काम करू नये, अशा पद्धतीचा अट्टहास मी करणार नाही। हर्षवर्धन जाधवांना गळाला लावण्यासाठी अब्दुल सत्तार यांना थेट दिल्लीवरून आदेश आला। त्यांनी हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज केलंय। तसंही एकाच पक्षात राहूनही हर्षवर्धन जाधव आणि खैरे यांच्यातून विस्तव जात नव्हता। त्यामुळे खैरेंच्या विरोधात लढण्याची खुन्नस आधी जाधव यांच्या मनात होती। त्या दृष्टिकोनातून मी असा विचार केला की मग जर सगळ्या शक्ती एकत्रित करून त्या ठिकाणी यांच्या विरोधात लढायचं असेल तर मग आपण काँग्रेस पक्षाचा पर्याय का विचाराधीन घेऊ नये, आणि त्या दृष्टिकोनातून तो विचार मी केला आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना मी कळवलेलं आहे। हर्षवर्धन जाधव हे सहसा राजकीय निर्णयात रावसाहेब दानवे यांना जुमानत नाहीत हे अनेकदा सिद्ध झालंय। जाधव यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय। पक्षविरोधी भूमिका घेतल्यावरून शिवसेनेनं त्यांना अनेकदा तंबी दिली आहे। मात्र ते पक्षश्रेष्ठींनाही जुमानत नाहीत। आता काँग्रेसच्या नेतृत्वाला कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सेनेचे आमदार खासदार असलेले हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये राजकीय खुन्नस होती। चंद्रकांत खैरेच्या विरोधात मनात खुन्नस असलेला आयता उमेदवारही काँग्रेसला मिळणार आहे। आता येणाऱ्या काळामध्ये औरंगाबाद लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये कशा पद्धतीच्या लढती होतील याकडे लक्ष आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।